भगवंताला मात्र या ठिकाणी अतिशय आनंद झाला महाराज, फार आनंद झाला। एकेकाळी भगवंताला आगमन होत असताना, भगवान परमात्मा येत असताना द्वारपाल खूप छान, प्रत्येकाला वेगवेगळं सांगू नका, कोणतरी हा बार सगळे मात्र या ठिकाणी अतिशय आनंद झाला। बाकीचे बसा खरे सगळ्यांनी मात्र या ठिकाणी म्हणायला लागले की हा सगळं मित्र आहे म्हणे भगवंताला, त्याला आणलं महाराज, आणून मात्र तुम्हाला लागला माझ्यासाठी काहीतरी भगवंतानं भगवान परमात्मा म्हणायला लागला वहिनी काहीतरी दिली का? सुदामा मात्र लाजत होता महाराज, पूर्ण जपून होता। तो म्हणायला लागला की आता मी सांगले तसे प्रसन्न करा, सगळं एकदा साठवून घेऊ नका। अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी पोहे भगवान परमात्मा घालला। देवाला काय माहित होतं महाराज, काय कमी होतं? काय देवा घरी नवरीची अन्न मिळत नव्हतं का देवाला? पण त्या पोह्याच्या पाठीमाग भाव होता, भाव होता महाराज। आणि भावामुळे तो मात्र या ठिकाणी काही विचार न करता तशीच कोरडे पकी कोरडे मात्र सगळे खाऊ लागलं महाराज। आणि खात असताना मात्र भगवंताला आनंद वाटला महाराज। तसाच नवीन वस्त्र परिधान त्याच्या अंगावर केलं महाराज। आणि करून मात्र शयनगृहामध्ये झोपल्यानंतर मात्र सुद्धा माझे पाय थकलेले
भगवान परमात्मा का पळत आला महाराज, कसा पळत आला? माझा भक्त सुदामा पायामध्ये चप्पल न घालता माझ्यापर्यंत आलेला आहे. देवानं आपल्याला सगळ्या ठिकाणी चप्पल न सोडूनच या ठिकाणी देवानं पळत चालला आणि सगळ्याला या ठिकाणी शयन घरामध्ये झोपलेला पाय दाबू लागला. भगवान परमात्मा सेवा करतो, दासांची सेवा करू लागला आणि सुदामा झोपल्या मात्र त्याच्या मात्र सगळं कपाळावरून हात फिरवला देवानं. फिरवल्यानंतर मात्र त्यावेळेस भगवान परमात्मा 1-2 दिवस राहिला महाराज. सगळं पंचपक्वान भोजन, सुंदर वस्त्र त्याला दिलं आणि दिल्यानंतर मात्र सुदामा म्हणायला लागला, आता जातो देवा. मागण्याची मात्र ताकद होत नव्हती बरं, माझ्याकडे लक्ष द्या. आता मागण्याची देवाला, सुदाम देवाला मनात वाटत नव्हतं महाराज की मी मागितलंच नाही. आणि तो मात्र पुढं सुदाम देवाला लागला, देवा जातो, आता जातो. आणि जात असताना मात्र म्हणायला लागला, कृष्ण भगवान परमात्मा म्हणायला लागला, जा आता म्हणे. जात असताना मात्र माझे जे काही सुंदर कपडे घातलेला आहेस, पितांबर चांगला घातलेला आहेस, ते पितांबर मला दे, सगळे कपडे मला वापरते, तुझे जुने कपडे सगळे घाल म्हणे. सुद्धा मला नाराजी वाटायला लागली, मला दुःख वाटायला लागले. असं कृष्णा का पडला, माझ्याकडून काही चूक झाली का असं वाटायला लागलं मला सुद्धा मला मनामध्ये. वाटत असताना सुद्धा आता मी सांगतो तसं करा. आता सुद्धा म्हणजे कपडे घेतले, खर काढचं नाही वगैरे मी सांगायलो काय. मग तिथून मात्र या ठिकाणी सुद्धा म्हणायला लागला, देवा मी जातो म्हणे आता. नाराज झाला मला सुद्धा देवानं मला असं काय करावं. मग त्यावेळेस मध्ये या ठिकाणी आलेला आणि जात आपल्या नगरीकडे जात असताना मात्र मुक्काम करत त्या ठिकाणी सगळीकडे फिरत जाऊ लागला महाराज. जात असताना मात्र त्याला पाहिलं, लक्षात तिकडे पाहिलं, परत फिरू पाहू लागला आणि मात्र इकडे तिकडे बघू लागला महाराज की हे गाव आपलंच आहे. सगळे झाडे झुडपे मेंढी सगळं फोडणी झाली बघा आता चांगलीच. रात्रीची तयारी चालू आहे तिकडं. मग सगळं काही वर्णन झालं महाराज आणि तेवढ्या मात्र घरी पाहतो तर काय सगळे एकेकाळी सुदामा एवढेच भाषेमध्ये बोलत होते महाराज. पण सुदाम ते आमचा राजा आला सगळे आनंदानं उत्साहाने या ठिकाणी त्याला स्वागत करत आपल्या घरामध्ये घेऊन गेलं. ते मात्र घरामध्ये गेल्यानंतर पत्नी मात्र सुंदर या ठिकाणी साडी परिधान केलेली महाराज आणि पैठणी अंगावर दिसायला लागले, सोनं नाणं सगळं अंगावरती दिसायला लागलेलं महाराज. भव्य दिव्य असं मोठं महल निर्माण झालं, सोन्याचं महल निर्माण